हाय हॅलो नमस्कार, मी सुप्रिया. आजच्या नवीन एका व्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. आज आम्ही सगळं घर झाडून काढायला लागलो आहे, कारण यात्रा जवळ येते, संक्रांतीचा सण पण जवळ आला आहे. तर आज आणि उद्या सगळी झाडलोट करणार आहे आणि मोठं धुणं वगैरे पण धुवून टाकले. इथं उन्हाला टाकलं, इथं टेरेसवर टाकलं की ते संध्याकाळपर्यंत सुकून जातं. मोठमोठे गोदडे आहेत आणि ते वाळायला उशीर लागतो. खाली पण सगळं म्हणजे कोचचे कवर वगैरे सगळे काढलेत, पडदे वगैरे सगळंच आज धुवून घेतलं. काकू आल्या होत्या, त्यांच्याकडून सगळं धुवून घेतले. वरचा फ्लोअर आज साफ करणार आहे आणि त्यानंतर किचनला पूर्ण दिवस जातो, तर किचन उद्या साफ करायचं आहे. तर तो व्हिडिओ मी तुमच्यावर शेअर करते, व्हिडिओ पूर्ण पहा, स्टे ट्यून. कवर वगैरे सगळे धुवायला टाकलेत आणि हे पडदे आता उद्या धुवायला टाकायचे आहेत. सगळा पसारा झाला आहे, ते सगळं स्वच्छ करून घ्यायचे, वरच्या जाळ्या वगैरे काढून. त्यानंतर गेस्ट रूम आहे, ती पण क्लीन करून घ्यायची आहे. वरती सगळं स्वच्छ करून घ्यायचे. मुलांची पुस्तकं सगळे झालेत, तर सगळं हे क्लीन करायचं आहे. कॅम्प्युटर टेबल पण सगळं मेसचे सगळं क्लीन करायचं आहे. स्टोर रूम आहे, ती पण सगळी क्लीन करायची. आता हा पहिला लुक तो दाखवून घेते, ना तर क्लीन झाल्यानंतर पण एकदा दाखवते. धूळ तर एवढी उडते, तिथं ऊस कापणी झाली की रान जाळतं, ते सगळं काळं इथं उडून येतं. आता गॅलरीला बघू शकता, सगळी काळी काळी पूर्ण हे असं सगळं काळं बसलं आहे. आता पाईपनं पाणी लावून सगळं धुवून काढणार आहे. टेरेसवर गेटवर तिकडे सगळी जागा मिळेल तिथं सगळं उन्हात घातलं आहे, कवर वगैरे. आता वरती सगळी साफसफाई आंटीनी काकू करून घेणार आहेत. आता श्वेताला आणि मला खाली स्वयंपाक बनवायचं आहे, तर आता मी खाली चालले. आंटी तीनपर्यंत सगळं क्लीन करून घेणार आहेत. नंतर आंटीला 3ला मीटिंगला जायचं आहे. त्याच्यानंतर मी आणि पारकाकू म्हणून सगळं आता गॅलरी वगैरे धुवून घेणार आहे. सगळं शेअर करेनच मी. आता आमची घराची साफसफाई करायची असली, म्हणजे डीप क्लिनिंग असली की आम्ही काकूंना बोलवतो समोरच्या, तर त्या येतात. आता त्या आणि आंटी मिळून आंटींची रूम साफ करतायत. तोपर्यंत आता श्वेताने मी दुपारचा स्वयंपाक बनवून घेतला आहे. आता काय काय बनवले दाखवते. मेथीची भाजी बनवली. अंकलना बिळा डाळीची आवडते, तर फक्त लसूण घालून फोडणी दिला. त्यानंतर भरलं वांगं बनवले. त्यानंतर मुळ्याची भाजी बनवली. तोंडी लावायला पुदिन्याची चटणी बनवली, अथर्वला आवडते. त्यानंतर दोडक्याची आमटी बनवले, वरण बनवले. त्यानंतर दही आहे, ताक आहे, चपाती पण बनवून घेतल्यात. त्यानंतर स्वीटमध्ये बनवले गाजराचा हलवा, रात्री बनवला होता. आता स्वयंपाक तर सगळा रेडी झाला आहे आणि श्लोक आला आहे स्कूलमधनं. त्याची आज असं मॉर्निंग स्कूल होती आणि अथर्व पण आता दुपारी 2पर्यंत येईल, कारण मिरज ब्रँडचं गॅदरिंग सुरू आहे, तर त्यांना आता दुपारी सोडायला लागलेत, तर तो पण दुपारी येईल. तर मग आता जेवण वगैरे सगळ्यांचं आवरल्यानंतर पुन्हा वरती जायचं आहे साफसफाईसाठी. शकू, श्लोक कुठे आहे? श्लोक जेवून घ्या पहिला, नंतर मग साफसफाई. लगेच सुरू शाळेत आल्यावर जेवा पहिला सगळे आणि मग करा ते. या जावा बाळा, जेवायला या जावा, सगळे गोल बसून जेवा इथं. आता आमची जेवणं वगैरे झालेले आहेत आणि वरती हॉल आता झाडून काढण्यासाठी आम्ही आलो आहे आणि कॅम्प्युटर टेबल आता मी कॉलिन मारून पुसून घेते आणि श्वेता पण लाईटची बोर्ड वगैरे सगळे पुसून घेते, कारण रोज आपण ते हात वगैरे लावून सगळे डाग पडलेले होते, तर ते आता कॉलिनने पुसलं की लगेच स्वच्छ होतात, तर ते श्वेता पुसून घेते. भिंतीवरती पण थोडेफार डाग वगैरे पडलेले आहेत, तर ते आता स्वच्छ आम्ही धुवून घेणार आहे हॉल. आता इथं खाली पहिला वरच्या सगळ्या जाळ्या वगैरे काकू काढून घेत आहेत, म्हणजे मग धुवून घ्यायला बरं. आणि त्याचं इकडच्या पण गॅलरीतल्या सगळ्या जाळ्या वगैरे त्यांनी काढून घेतलेत, तर ते सगळं खाली कचरा पडला आहे, म्हणून मी पहिला आता गॅलरी झाडून घेते, म्हणजे मग पाणी सुरू करून मग ते स्वच्छ करता येईल. आज कार वॉशरनी सगळं स्वच्छ करणार आहे, कारण त्याला स्पीडनी पाणी येतं आणि त्यामुळे सगळं स्वच्छ होतं. आता इथं बघू शकता गॅलरी किती काळी झाली आहे, सगळं काळं काळं त्यावर येऊन बसले आहे. जवळच रान आहे, तर तिथून सगळा धुळा उडून येतो. ते ऊसाचं रान आहे, तर सगळं ते ऊस वगैरे ऊस काढल्यानंतर जे रान पेटवून देतात ना, तर सगळं तिथलं काळं उडून सगळं गॅलरीवर बसलेलं. तर आता या कार वॉशरनी स्पीडनी पाणी येतं ना, तर सगळं स्वच्छ होतं, म्हणजे खिडकींचा कोपरा वगैरे सगळं क्लीन होतं आहे आणि खिडक्यांच्या खाचामध्ये वगैरे पण कचरा जाऊन बसला असतो, तर तो पण सगळा निघून बाहेर येतो आहे.
तर त्याच्याने आता आम्ही सगळं स्वच्छ करून घेतो. याच्यानी आपोआप एवढं क्लीन होतं की पुन्हा कात्या किंवा ब्रश घेऊन घासण्याची गरज पडत नाही. खूपच डाग असतील तर थोडासा ब्रश फिरवला तरी मग पटकन निघून जातं. आता इथं पाहू शकता गॅलरी किती काळी झाली आहे, पण फक्त त्याच्या फोर्सनी सगळं स्वच्छ व्हायलं आहे. याच्याने अगदी कमी वेळामध्ये आणि कमी पाण्यामध्ये सगळं स्वच्छ होऊन जातं. श्वेताचा आणि माझा खाली स्वयंपाक आवरेपर्यंत वरती टेरेसवरती वगैरे आंटीनी आणि काकूनी सगळं टेरेस स्वच्छ करून घेतलं आहे. त्यानंतर आंटींची रूम पण साफ झाली आहे आणि स्टोअर रूम पण साफ केले आणि आता आम्ही ही गॅलरी आणि हॉल वगैरे स्वच्छ करून घेतो आहे. म्हणजे गॅलरी पण स्वच्छ धुवून काढणार आहे, हॉल पण स्वच्छ धुवून काढणार आहे आणि तसंच मग खाली पायऱ्या वगैरे धुत सगळं जे ग्रिल वगैरे आहे ते सगळंच धुवून घेणार आहे. आता हे धुवून काढताना अथर्वने खूप मदत केली. म्हणजे बादलीत पाणी भरून त्याच्यामध्ये हे जोडून त्याने मला दिलेला आणि बादलीतलं पाणी संपेल तसं तो पुन्हा बादली भरून ठेवत होता. त्यामुळं मी एकसारखं क्लीन करू शकले. आता गॅलरी तर पूर्ण स्वच्छ करून झालेली. आता हॉलमधल्या पण भिंती वगैरे सगळ्या धुवून घेतल्या आणि काकूनी मग तिथलं हॉलमधलं गॅलरीतलं सगळं पाणी वायपरनी काढून पुन्हा ते कोरड्या फडक्याने पुसून घेतलं. त्यानंतर आता मी तसंच खाली सगळं धुत आले, पायऱ्या वगैरे आणि ग्रिल वगैरे सगळं, ग्रिल पण सगळी काळी काळी झालेली तर ती पण धुवून घेतली. आणि आता तर श्लोकचे पाय घाण होते म्हणून मी ते मशीन धरलं, त्याच्या पायावर तर स्पीडनी पाणी पायाला लागलं आणि रडायलाच लागला तो. माझ्या लक्षात आलं नाही एकदम ते, मी पायावर पाणी मारलं त्याच्याने. आणि आता इथं गॅलरीत धुवून घेते तर गॅलरीला सगळं काळं काळं झालं होतं तर ते जरा ब्रशनी घासलं, कारण नुसतं त्याच्या स्पीडने ते निघत नव्हतं. मग श्वेताने पण थोडं ग्रिल सगळी घासून घेतली ती आणि मग मी वरून पाणी मारलं. मग जरा ते स्वच्छ झालं, कारण तिथं तर खूपच काळं काळं सगळं बसलेलं. आणि त्याच्यानीच मग आता सगळ्या पायऱ्यावर पाणी मारत मारत सगळं पायऱ्या पण स्वच्छ केल्या. आणि वरचा फ्लोअर तर सगळा आता स्वच्छ धुवून घेतला आहे, क्लीन झाला आहे. आणि आता मग म्हटलं पोर्च पण लागलीच धुवून घेऊया, म्हणून मग आता इथं पोर्चमध्ये पण आम्ही सगळं खिडक्या वगैरे सगळं व्यवस्थित लावून घेतल्या, म्हणजे आत पाणी जाऊ नये म्हणून. आणि आता इथं पण सगळं पाणी मारून घेते. याच्याने आम्हाला घर क्लीन करायला खूप सोपं गेलं. म्हणजे कमी वेळामध्ये आमचं काम सगळं झालं. म्हणजे खाचामध्ये वगैरे सगळं काळं बसलेलं असतं तर ते सगळं खूप छान साफ होते. पाहू शकता गॅलरी आता पहिला किती काळी काळी दिसत होती आणि आता एकदम फ्रेश कलर दिसायला लागला, चॉकलेटी कलर, व्हाईट कलर. त्यानंतर इथं जाता आम्ही सेट केले, तेही स्वच्छ केलं. आता वरचं फ्लोअर सगळं आम्ही स्वच्छ धुवून घेतला आहे आणि आता पोर्च पण वरचं झाडून सगळं धुवून घेणार आहे. म्हणजे उद्या मग किचन आणि हॉल आवरतं एका दिवसात. ते कार वॉशर आहे त्याने आम्ही सगळं क्लीन करून घेतलंय. जरा श्लोक साफ करायला आहे आणि त्यानं एकदम क्लीन होतंय, असं घासून काढायची पण गरज नाही. डाग वगैरे पण निघतात, छान क्लीन व्हायला त्यानं. कमी पाण्यात लगेच स्वच्छ होतंय. श्लोक लागलेला मी स्वच्छ करणार आहे, मी स्वच्छ करणार आहे, आणि माझ्या हातातून घेऊन आता तो स्वतः स्वच्छ सगळं करायला लागलाय. वरून सगळं क्लीन केलंय, आता कोरड्या फरक्याने सगळं पुसून काढायला. ही ग्रिल वगैरे पण सगळी धुवून घेतली. वरची गॅलरी वगैरे सगळी काळी झालेली स्वच्छ केली. फायनली आता स्टोअर रूम सगळे क्लीन केले आणि हॉल पण सगळा क्लीन झालाय, धुवून काढलाय सगळं. अथर्वने पण खूप मदत केली आज. पाळणा वगैरे सगळं धुवून काढले. हे पण आता क्लीन झालं छान. म्हणजे एवढा धुळा बसलेला, हे समोर उसाचं रान आहे तिथलं सगळं उडून याच्यावर येऊन बसते. हे सगळं धुवून काढले.